गावाला यायच्या आधी ना मी पुण्याहून निघताना म्हणते की मी ना व्लॉग बनवेल, पण खरं सांगू का, गावाला गेल्यावरती गावच्या वातावरणात आणि घरामध्ये एवढं मग्न होऊन जातं. आणि आता तर खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. गावाला गेले की पिल्लूमध्ये तर आम्ही दंग होऊन जातो आणि मला व्हिडिओ काढायचंच लक्षात राहत नाही. आणि सकाळी सकाळी सगळे आंघोळ करून मस्त सगळं आवरून झालं होतं. मम्मीने भाजी बनवून घेतली होती, मला आता कुकर लावायचा होता आणि चपात्या बनवायच्या होत्या. इथे मी पिल्लूसोबत टाइम स्पेंड करत होते. म्हटलं कधी मॅडम झोपतायत, तिला एकदम खेळून थकून ती बघा झोपी जाते. काहीच नाही, मस्त झोळीमध्ये छान झोपली. मग ना लादी पण पुसून घेतली मी, पुसायचं असतं त्याने. आणि म्हणजे लहान बाळ घरामध्ये असलं की जरा ना लायझॉल वगैरे टाकून आम्ही दररोज लादी पुसतो, म्हणजे फ्रेश वाटतं आणि क्लीन पण राहतं आपलं घर. मम्मी इथे बघा कपडे धुवत होती. 4 वाजेपर्यंत पाण्याची लाईट असते गावाला. इथे मी पिल्लूसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी मिठाची म्हणजे पिवळी खिचडी बनवून घेतली, ती पण खाते आणि आम्ही पण खातो. इथे चपात्या पण बनवून घेतल्या आणि आम्ही गेलो थेट मामाच्या घरी. आमची पिल्लू गेली तिच्या मम्मीच्या आजोळी आणि इथे ना तिच्यासोबत खेळायला ही साक्षी, त्यानंतर ही पलीकडची जी आहे ती रिधिमा, अशा 2 जणी. आणि यांची अजून एक लहान बहीण जी 3 वर्षाची आहे आणि या 2 जणी आहेत या 8 वर्षाच्या आहेत. तर ना यांना सुट्टी होती 2 दिवस, तर त्या ना पिल्लूकडे यायच्या. आम्ही तिला घेऊन गेलो ना मामाच्यात की त्या येतात इथे. माझ्या मामाची मुलगी आतमध्ये सिलाई काम करत होती, ब्लाऊज शिवत होती आणि इथे पिल्लू मग्न झाली. किती खेळू आणि किती नको असं करतात त्या तिला. आणि पिल्लू पण त्यांच्यासोबत खूप मग्न होऊन जाते. मग तिला लक्षातच राहत नाही आपण कुठे आहोत, आपल्यासोबत कोण आहे की नाही आहे, आपण यांना ओळखतो की नाही ओळखत. ती ना त्यांच्यामध्ये मिक्स होऊन जाते, लगेच ती इतरांमध्ये मिक्स होऊन जाते. आणि बघा त्या तिला त्यांच्या घरी पण घेऊन जायला लागल्या होत्या, पण मी परत म्हटलं नको, येताना तुम्हाला कडेवर आणता येणार नाही पिल्लूला, कारण या 8-8 वर्षाच्या मुली आहेत, त्यांना पण एवढं ओझं, पिल्लूचं साधारण 9.5-10 किलो ओझं त्यांना झेपणार नाही. म्हणून म्हटलं राहू द्या, नका नेऊ तिला घरी तुम्ही. आणि ना खूप छान खेळतात या पिल्लूसोबत 2 जणी आणि पिल्लू पण खूप छान खेळते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.